नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण दिनांक 16 व 17 मे या दिवशी येणारा ब्रह्मांडीय महायोग, शनी जयंती, रेवती नक्षत्रात शनीचा प्रवेश आणि अधिक मास प्रारंभ याविषयी माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर भारतीय संस्कृतीमध्ये कालमापनाला आणि ग्रहांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 16 आणि 17 मे 2026 रोजी आकाशात अशा काही घटना घडत आहेत ज्या केवळ ज्योतिषीय दृष्टीनेच नव्हे तर आध्यात्मिक प्रगतीसाठीही मैलाचा दगड असा ठरणार आहे. आता शनिदेवाचे नक्षत्रांतर, त्यांची जयंती आणि पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास याचा प्रारंभ असा हा त्रिवेणी संगम अनेक दशकानंतर या दिवशी येत आहे. आता पहिल्या याच्यात बघू आपण शनिदेवाचा रेवती नक्षत्रातील प्रवेश. आता कर्माचा अंतिम हिशोब. आता शनिदेव जेव्हा एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतात तेव्हा त्याचा प्रभाव संपूर्ण दृष्टीवर पडतो. रेवती हे नक्षत्रांमधील 27वे म्हणजे अंतिम नक्षत्र आहे. आता नक्षत्राचे स्वरूप कसे, तर रेवतीचा स्वामी बुध आहे आणि देवता पूषा आहे. पूषा ही देवता मार्गदर्शक आणि पोषक करणारी मानली जाते. आता यामध्ये प्रभावी बदल काय होणार आहेत, तर शनिदेव कर्माचे कारक आहेत. रेवती नक्षत्रात त्याचा प्रवेश म्हणजे पूर्णाहुतीचा काळ, जे प्रकल्प रेंगाळले आहेत किंवा कर्माची फळे प्रलंबित आहेत त्यांचा निकाल लागण्याचा आता सुरुवात होईल. तर हे संक्रमण व्यापारी वर्ग, लेखक आणि संवाद या क्षेत्रातील लोकांसाठी विशेष वैचारिक क्रांती घेऊन येणारे ठरेल. आता दुसऱ्या याच्यात शनी जयंती. आता न्यायाधीशाच्या उपासनेचा महापर्व 16 मे रोजी येणाऱ्या ज्येष्ठ अमावस्याला शनी जयंती साजरी केली जाईल. आता शनिदेव हे केवळ कष्ट देणारे नसून हे शिस्त आणि न्यायाचे प्रतीक आहेत. आता दुर्मिळ स्थिती. या दिवशी येणारी दुर्मिळ स्थिती. यावेळी शनिदेव स्वराशील किंवा अनुकूल स्थितीत असल्याने त्याची शक्ती अधिक प्रबळ आहे. आता 7.5 व ढय्या. आता ज्या राशीवर शनीचा प्रभाव सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी केलेले शनी स्तोत्र किंवा दशरथकृत शनी स्तोत्राचे पठणे मानवी जीवनातील अडथळे दूर करण्यास मदत करतात. आता शनिदेवाच्या या जयंतीला रेवती नक्षत्रांचे कोंदण लाभल्याने हा दिवस सिद्धियोग म्हणून ओळखला जाईल. आणि तिसऱ्या भागामध्ये अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास प्रारंभ. आध्यात्मिक शुद्धीचा काळ. 17 मे 2026 पासून अधिक मासाची सुरुवात होत आहे. चंद्र वर्ष आणि सूर्य वर्ष यामध्ये दर 3 वर्षांनी जो 11 दिवसाचा फरक पडतो तो भरून काढण्यासाठी हा 13वा महिना येतो. का महत्त्वाचा आहे हा महिना? या महिन्याचा स्वामी स्वतः भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम आहेत. आता या काळात कोणतेही मांगलिक कार्य, लग्न, गृहप्रवेश केले जात नाही, कारण या काळात ब्रह्मसुखापेक्षा अंतर्गत शुद्धीसाठी राखून ठेवलेला असतो. आता यामध्ये योगायोग म्हणजे शनी जयंतीच्या बरोबर दुसऱ्या दिवशी अधिक मास सुरू होणे हे सूचित करते की शनिदेव अधिक कर्माचे शुद्धीकरण करतील आणि त्यानंतर विष्णू भक्तीचा मार्ग सुकर होईल. आता या महायोगाचा मानवी जीवनावर काय परिणाम होईल हे आपण आता बघूया. आता या ग्रहाचा मानवी जीवनावर होणारा पहिला परिणाम बघूया. तर मानसिक शांतता. आता रेवती नक्षत्र आणि विष्णू भक्तीचा संगम मनातील चलबिचल कमी करण्यास मदत करेल. आता हा पहिला होणारा परिणाम. आता दुसरा परिणाम आहे आर्थिक बाबीमध्ये शिस्त. आता शनीचा रेवतीतील प्रभाव बाजारपेठेत मोठ्या घडामोडी घडून आणू शकतो.
आता गुंतवणुकीबाबत सावधगिरी आणि संयम बाळगणे हितकारक ठरेल. आणि आता तिसरा बघूया आपण परिणाम. आता या दिवशी आरोग्याची काळजी कशी घ्यायची, तर या काळात सात्विक आहार आणि ध्यानाला महत्त्व दिल्यास जुनाट आजारापासून मुक्ती मिळण्याची शक्यता वाढते. आता विशेष उपासना आणि सेवा मार्ग या 2 दिवसाच्या काळात खालील गोष्टी करणे. आता विशेष फलदायी काय ठरेल ते बघूया आपण. आता या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा. आता शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तिथे तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. आणि त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम अधिक मासाच्या निमित्ताने दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यामुळे शनीची प्रतिकूल प्रभाव सौम्य होतात. मौन आणि दान या काळात अन्नदान, विशेषतः काळे तीळ, गूळ आणि वस्त्र दान करणे श्रेष्ठ मानले जाते. आता हे फलदायी ठरतात हे उपाय. आता यातून आपण बघूया निष्कर्ष काय निघतो आहे. 16 आणि 17 मे हे दिवस केवळ कॅलेंडरवरील तारखा नसून ते स्वतःला बदलण्याची एक संधी आहेत. आता शनिदेवाची शिस्त आणि भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी हा काळ अत्यंत प्रभावी आहे. आता आपल्या कर्मावर विश्वास ठेवून भक्तीची जोड दिल्यास हा दुर्मिळ योग जीवनात भाग्योदय घडवून आणू शकतो. आता हा निष्कर्ष यामधून निघतो. आता आपण बघणार आहोत पुढे. आता आपण पाहूया की आपण याचा राशींवर काय परिणाम होणार आहे. या योगाचा आता पाहूया या योगाचा राशींवर होणारा परिणाम. आता शनी जयंती, शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश आणि अधिक मास यांचा एकत्र येणारा हा काळ ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो. आता या काळात बदलांना विविध राशींवर होणारा परिणाम खालीलप्रमाणे आहे. बदलांचा आता महत्त्वाचे ज्योतिषशास्त्रीय बदल. आता शनीची रेवती नक्षत्रातील प्रवेश, शनीचा रेवती नक्षत्रात प्रवेश. रेवती हे मीन राशीचे आणि बुध या ग्रहाचे नक्षत्र आहे. तर शनी जेव्हा या नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा आध्यात्मिक प्रगती आणि आर्थिक नियोजनावर याचा प्रभाव पडतो. आणि आता अधिक मास. आता या काळात ग्रहांची ऊर्जा द्विगुणित होते, ज्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात यश मिळणे, राशीनुसार होणारे यश मिळणे आणि राशीनुसार होणारे परिणाम आता आपण बघूया. आता पहिल्या भागात बघूया सकारात्मक प्रभाव असलेल्या राशी म्हणजे कोणत्या राशी, तर लाभदायक राशी. आता या लाभदायक राशीमध्ये कोणत्या कोणत्या राशी येतात, तर पहिली येते वृषभ रास. आता तुमच्यासाठी हा काळ अधिक सुबत्ता देणारा आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आता आपण बघूया दुसरी रास कोणती आहे, तर ती मिथुन रास. आता मिथुन राशीच्या करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. शनीचा हा बदल तुम्हाला शिस्तबद्ध बनवेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. आणि आता तिसरी लाभदायक रास आहे तूळ रास. आता नशिबाची साथ मिळेल या राशीला. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तर या 3 सकारात्मक राशी आहेत. आता आपण बघूया दुसरं संमिश्र प्रभाव म्हणजे सावधगिरीने राहण्याची गरज असलेल्या राशी. आता यामध्ये पहिली रास कोणती आहे, तर ती आहे मेष रास. आता शनीचा रेवतीतील प्रवेश तुमच्या खर्चात वाढ करू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आता दुसरी रास आहे सिंह रास. आता सिंह राशीच्या लोकांनी कामात काही अडथळे येऊ शकतात, पण संयम राखल्यास यश नक्की मिळेल. हितशत्रूंपासून सावध राहा. आणि तिसरी रास आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. मालमत्तेशी संबंधित निर्णय घेताना घाई करू नका.
आता या 3 राशी आहेत संमिश्र प्रभावाच्या राशी. आणि आता तिसऱ्या भागात बघूया विशेष प्रभाव असलेल्या राशी, म्हणजे 7.5 असलेल्या राशी कोणत्या कोणत्या आहेत. आता यामध्ये मकर, कुंभ आणि मीन या राशींवर शनीचा थेट प्रभाव असल्याने त्यांनी अधिक मासात उपासना करणे फलदायी ठरेल. विशेषतः मीन राशीत शनीचा संचार असल्याने मानसिक ताण जाणवू शकतो, परंतु रेवती नक्षत्रामुळे आध्यात्मिक लाभही होतील. आता अडचणी यांचे निवारण करण्यासाठी काही उपाय या काळात करायचे. या काळात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी खालील कृती प्रभावी ठरू शकतात. त्यामध्ये पहिले आहे शनी जयंतीनिमित्त शनी मंदिरात जाऊन तिळाचे तेल अर्पण करणे किंवा ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करणे. आता दानधर्म करणे. दानधर्मामध्ये काय, अधिक मासात गरजूंना अन्न, वस्त्र किंवा अन्नाचे दान करणे अत्यंत शुभ असे मानले जाते. तर पिंपळाच्या वृक्षाची पूजा. आता शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने शनीचे दोष कमी होतात. या काळात आत्मपरीक्षण आणि संयमाचा हा काळ आहे. योग्य नियोजन केल्यास शनीचा हा नक्षत्र बदल अनेकांसाठी प्रगतीचे दारे उघडू शकतात. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्हाला जर ही माहिती आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा वरील लेख तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.